सगळ्यांना नमस्कार. मी डॉक्टर सचिन नगरकर. माझ्यावरच्या अति प्रेमापोटी माझ्या मित्रांनी माझी ओळख करून दिली आहे. ती सगळी आपण आता काही काळाकरता विसरून जाऊ, पण एका महत्त्वाच्या विषयावरती आपण जरूर एकमेकांशी बोलायला पाहिजे, म्हणून मी आज इथे तुमच्यासमोर आलो आहे. रोटरी आणि त्याच्या संदर्भातल्या असोसिएशनबद्दल बोलण्याच्या आधी आपण डिमेन्शियाबद्दल बोलूया. माझी तुम्हाला सगळ्यांना एक अशी विनंती आहे की केवळ 2-3 सेकंदाकरता आपण आपले डोळे बंद करू. मी मेडिटेशन करण्याकरता सांगत नाही आहे. डोळे बंद करूया आणि विचार करण्याचा प्रयत्न करू आपल्या डोळ्यासमोर की डिमेन्शियाची व्यक्ती कशी दिसत असेल असं तुम्हाला वाटतं. तुमची इमॅजिनेशन काय आहे त्याचा विचार आपण करूया. प्लीज काही सेकंदाकरता डोळे बंद करा. डोळे उघडा. तुम्हाला जे चित्र दिसतं आहे त्याच्याशी, मनात जे दिसलं त्याच्याशी हे मॅच होतं आहे असं वाटतं आहे. किती जणांना असं वाटतं आहे की हे डिमेन्शियाच्या व्यक्तीचं चित्र असू शकेल? हे वाटतं आहे? किती जणांना वाटतं आहे की हे डिमेन्शियाचं चित्र असेल? हे 5 वर्षापूर्वीची परिस्थिती आहे, 5-6 वर्षापूर्वीची. त्यांची परवानगी घेऊन मी हा फोटो तुम्हाला दाखवतो आहे, कारण असं दाखवणं योग्य नाही, पण मी विथ प्रायर परमिशन हे करतो आहे. या मॅक्स मुलर भवन अशी जी जर्मन भाषा शिकवणारी सर्वात मोठी ऑर्गनायझेशन आहे, जिनं हजारो ट्रेनर्स निर्माण केले, ते करणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी, फाउंडर मेंबर्सपैकी ह्या आजी आहेत, ज्या आता माझ्याकडे आहेत आणि त्यांना सिव्हिअर डिमेन्शिया आहे. त्यांना आता काहीही ओळखता येत नाही. त्या जर्मन भाषा, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, संस्कृत, स्पॅनिश एवढ्या भाषा बोलणाऱ्या, आज त्यांना स्वतःचं नाव सांगता येत नाही. ज्या व्यक्तीनं आयुष्यभर शब्दांशी, भाषेशी खेळ केला, अशा सरस्वतीला ज्या वेळेला अशा पद्धतीनं जगावं लागतं त्यावेळेला तिचं काय होत असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. दर 3 सेकंदाला एक डिमेन्शियाचा पेशंट डायग्नोज होतो. म्हणजे आता आपण बोलतो आहे त्याच्यात अनेक डिमेन्शियाचे पेशंट डायग्नोज झालेले असणार आहेत. आणि तुमच्या माझ्या सकट सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला माहिती नाही, आपल्याला कधी, आत्ता तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आणि कधी होईल असं वाटत नाही. जर कधी झालाच पुढे भविष्यात तर त्यावेळेला कदाचित औषधं तयार झालेली असतील असं आपल्या सगळ्यांना वाटतं. पण एक गोष्ट आणखी लक्षात घ्या की डिमेन्शिया प्रत्यक्ष त्याचं लक्षण दिसण्याच्या जवळपास 15 वर्ष आधी डिमेन्शियाची सुरुवात झालेली असते. 15 वर्ष आधी म्हणजे आत्ता ह्या क्षणी आपण जेवढे लोक इथे बसलेलो आहोत आणि जमलेलो आहोत यापैकी निम्म्या लोकांना आत्ता ह्या क्षणी डिमेन्शियाची सुरुवात झालेली आहे असं गृहीत धरा. तुम्ही स्वतःच्या भविष्याबद्दल आत्तापासून विचार करायला लागणार आहात, किंबहुना तुम्ही तो करावा म्हणूनच मी तुमच्याशी बोलतो आहे. डिमेन्शिया म्हणजे काय हे आपण बघूया. डिमेन्शिया लॅटिन शब्द आहे. या आजाराचा खरा अर्थ असा आहे की तुमच्या ज्या सगळ्या मेंटल कपॅसिटीज आहेत तर खूप असतात, या मेंटल कपॅसिटीचा हळूहळू होत जाणारा ऱ्हास म्हणजे डिमेन्शिया. तुम्ही जे काय आत्ता ज्या ज्या गोष्टींवरती प्रेम करता त्या गोष्टी तुम्हाला त्या फेजमध्ये गेल्यानंतर दिसणार नाही आहेत, ओळखता येणार नाही आहेत, रेकग्नाईज करता येणार नाही आहेत. त्याच्यात काय काय येतं, ज्यांच्यावरती तुम्ही मनापासून प्रेम करता त्यांची नावं तुम्हाला आठवणार नाही. तुम्ही जे पैसे मिळवण्यासाठी आत्तापर्यंत धडपड करत आलेला आहात त्या पैशांमधली 10 रुपयाची नोटसुद्धा तुम्हाला ओळखता येणार नाही आहे. तुम्हाला कदाचित चालता येणार नाही आहे, तुम्हाला कदाचित गिळायला पण त्रास होणार आहे. आणि हे सगळं घडतं का? तर डिमेन्शिया हा एजिंग बरोबर रिलेट केलेला आजार आहे. आम्ही ज्या वेळेला लहान होतो
त्यावेळेला साधारणतः माणसाचं ॲव्हरेज आयुष्य, हे स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेचं ॲव्हरेज आयुष्य माणसाचं 42 वर्ष होतं. आता ते वाढलं आहे आणि 68 वर्ष झालं आहे. याचा अर्थ बहुतेक सगळे लोक आता 80च्या पुढे जगणार आहेत. वैद्यकीय प्रगतीने आपण अतोनात उत्तम औषधं निर्माण केलेली आहेत. त्याच्यामुळे आपण काय केलं आहे खरं तर आपण माणसाचं जगणं वाढवलेलं आहे, पण जगण्याची क्वालिटीमध्ये आपण काहीही फरक केलेला नाही. आणि हे जे काय आपण सगळे जगतो आहोत आत्ता, कदाचित पैसे मिळवण्याकरता, कदाचित आपल्या नंतरच्या पिढीचं भलं होण्याकरता आपण जे जे काय आत्ता करतो आहोत, त्या सगळ्यामध्ये आपण म्हातारपणाची तजवीज करून ठेवली आहे. म्हणजे काय केलं आहे असं जर मी तुमच्यापैकी सगळ्यांना प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल? म्हातारपणाची काय तजवीज केली? मग लोक सांगतील पैसे, पैसे आहेत, घर आहे आणि मुलं आहेत आणि विमा काढला आहे, विमा काढला आहे. म्हणजे आजारी बिजारी पडलो तर हॉस्पिटलमध्ये गेलो तर काय बिलं होतात आहो की त्याच्यासाठी विमा काढला आहे. आणि काय ते पुरतं नाही एवढं. पुरतं? कल्पना करा कसली तजवीज केली मी. माझा डायपर बदलायला मला मनुष्य लागतो. कोण बदलतं? तुम्ही बदलता? बदलणार? तुमची मुलं बदलतील वाटतंय तुम्हाला. मग काय करतील? मग ती केअरटेकर ठेवतील. अरे वा, केअरटेकर मिळतो. परवाच्या दिवशी माझ्याकडे एक यशस्वी नावाची इन्स्टिट्यूट आहे, तुमच्यापैकी कदाचित काही लोकांना माहीत असेल. जपानमध्ये तरुण माणसंच नाही आहेत, कमी आहे संख्या, म्हाताऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. तिथे दरवर्षी 4,500 केअरटेकर्स तुम्ही तयार करून देणार का असं माझ्याशी त्यांचं बोलणं चालू आहे. कारण की आमचं नर्सिंग स्कूल आहे. दरवर्षी 4,500 केअरटेकर्स एका इन्स्टिट्यूटकडनं त्यांना हवेत आणि असं ते 10 इन्स्टिट्यूट्सबरोबर बोलत आहेत. कारण तिथे त्यांच्या वयानं जास्त असलेल्या डिमेन्शिया आणि अल्झायमर्सच्या पेशंटची काळजी करण्याकरता त्यांना केअरटेकर्सच उपलब्ध नाही आहेत. रोबोज ते काम करू शकत नाहीत. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला औषधं उपलब्ध होतील तर आत्तापर्यंत अल्झायमर्स आणि डिमेन्शियासाठी जेवढी औषधं आपण शोधलेली आहेत, जेवढ्या क्लिनिकल ट्रायल्स झालेले आहेत, त्यातल्या 100% अनसक्सेसफुल आहेत. त्यातली एकही ट्रायल, एकही औषधाकरता सक्सेसफुल झालेली नाही. हे सगळं ऐकायला खूप डिप्रेसिंग वाटत असेल आत्ता, पण मी हे जर नाही सांगितलं तर माझं पुढचं बोलणं तुम्ही अजिबात ऐकणार नाही याची मला खात्री आहे. पुढे मी बोलणार आहे की आपल्याला याच्यासाठी काय करता येईल, पण परिस्थितीचं गांभीर्य सांगणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला डिमेन्शियाबद्दल माहिती करून घेणं आवश्यक आहे. कारण आपल्यातले निम्मे अजून 15 वर्षांनी डिमेन्शियामध्ये असतील असं मी खात्रीशीर सांगतो आत्ताच. त्याच्यात कदाचित मीही असेल, त्यावेळेला मी हे सांगू शकणार. बऱ्याचदा लोक अल्झायमर आणि डिमेन्शिया हे समानार्थी शब्द म्हणून वापरतात, पण तसं नाही. अल्झायमर हा डिमेन्शियाचा एक प्रमुख रोग आहे, डिमेन्शियाच्या गटातला. डिमेन्शिया एक मोठी छत्री आहे, त्या छत्रीच्या खालती अनेक प्रकारचे रोग आहेत, त्यातला अल्झायमर हा रोग आहे. पण अल्झायमर हा स्पेसिफिक रोग आहे, स्पेसिफिक आजार आहे, वेरेज डिमेन्शियामध्ये असंख्य प्रकारचे आजार आहेत. त्यामुळे अल्झायमर हे डिमेन्शियाच्या फॅमिलीमधलं एक प्रमुख रोगाचं नाव आहे. बहुतेक सगळे डिमेन्शिया हे अल्झायमर गटामधले असतात. डिमेन्शिया एक विशिष्ट पद्धतीच्या सिम्पटम्सचा समुच्चय आहे. अनेक सिम्पटम्स आहेत, मानसिक आहेत, शारीरिक आहेत, स्टेजेस आहेत. वेरज अल्झायमर हा एक आजार आहे, त्यालाही औषधं नाहीच आहेत, यालाही औषधं नाही आहेत. डिमेन्शियामधल्या काही आजार, डिमेन्शियाचे काही प्रकार हे पूर्णतः बरे करता येऊ शकतात. तसं अल्झायमरचं होत नाही, अल्झायमर कधीच बरा होत नाही. अल्झायमर लवकरच्या वयामध्ये सुद्धा तुम्हाला पकडू शकतो. अल्झायमरमध्ये मेंदूच्या पेशींची रचना पूर्णतः बदलते, पण तो बरा होत नाही हे नक्की. डिमेन्शियाचे काही प्रकार नक्की बरे होऊ शकतात आणि म्हणूनच आपल्याला डिमेन्शियाचं निदान करणं आणि ते लवकर करणं आवश्यक आहे. कारण त्याच्यामुळे आपण एक अख्खच्या अख्खं आयुष्य कोमेजून जाताना वाचवू शकतो. म्हणून ते सांगण्याची गरज आहे. डिमेन्शिया वयाच्या कोणत्याही टप्प्यात होऊ शकतो. मी 40 वर्षाचं डिमेन्शियाचं पेशंट पण पाहिलेलं आहे. म्हणजे माझ्याकडे आत्ता एक डिमेन्शियाची पेशंट आहे, तिचं वय 33 वर्ष आहे. दुसरी एक आहे, तिचं वय 48 वर्ष आहे. दोघीही डिमेन्शियानं ग्रस्त आहेत आणि त्यांची वय लहान आहेत.
अल्झायमरही लवकरच्या वयात होऊ शकतो, पण फक्त एजिंग असं डिमेन्शियाशी जोडता कामा नये. नॅचरली मेंदूमध्ये अनेक प्रकारचे बदल डिमेन्शिया आणि अल्झायमर दोन्हीमध्ये होत असतात. त्याच्यात मेंदूचे काही आजार, एस्पेशली रक्तवाहिन्यांचे आजार, ज्याच्यामध्ये रक्तपुरवठाच कमी होतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पॅरालिसिसचा अटॅक आलेली मंडळी असतात, तर त्यांच्यामध्ये डिमेन्शिया होण्याची शक्यता असते. ज्यांना अल्झायमर होतो त्यांच्यात तर डिमेन्शिया होतोच होतो. हंटिंग्टन्स कोरिया नावाचा एक आजार आहे, ज्याच्यामध्ये व्यक्ती नाचल्यासारखी क्रिया, त्याची हालचालच तशी असते. आपण ह्यांना वेडं म्हणून गणतो बऱ्याचदा, पण ते हंटिंग्टन्स कोरिया नावाच्या मेंदूचा आजार आहे, तोही त्याच्यात येतो. पार्किन्सन्स हा तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आजार आहे. पार्किन्सन्सचा शेवट युजली डिमेन्शियामध्ये होतो आणि पार्किन्सन्सचा मनुष्याचा मृत्यू हा डिमेन्शियामुळे होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सनी होतो. हे जे सगळं काम मी सुरू केलं, त्या काम सुरू करण्याचं कारणच माझी आई होती, जी पार्किन्सन्सनं आजारी होती. 3-3.5 वर्ष ती बिछाण्यावरती खेळून होती आणि तिच्याबरोबर जे काय 3-3.5 वर्षाचं आयुष्य मी मुलगा म्हणून, आणि माझे वडील, माझी बहीण आहे इथे, माझी मुलं पण आहेत, तर आम्ही जे जगलो त्याच्यातून जे कळलं, जे शहाणपण आलं, जी अक्कल आली, त्याचा परिपाक म्हणून हे सेंटर सुरू करण्याचं ठरलं. नंतर माझ्या आईची अवस्था अशी होती की ती कुठे खाचते हे सांगू पण शकायची. ती असं चेहऱ्याने असं करायची आणि मग आम्हाला असं कळायचं की तिला कुठेतरी खाजवायचं आहे. माझी तुमच्याचसारखी त्याही वेळेला डॉक्टर असतानाही कल्पना होती की ह्या पेशंटना काय लागतं, तर केअरटेकर लागतो असं मला वाटायचं. 4 D लागतात अशी माझी कल्पना होती. एक D हा डॉक्टरचा, दुसरा D हा डायपर बदलणाऱ्या व्यक्तीचा. ड्रग, डॉक्टर, डायपर आणि डाएट या 4 गोष्टी दिल्या तर माझ्या आईची सेवा पूर्ण झाली असं मला वाटत होतं. जसं नाही हे मला तिच्या अगदी शेवटच्या दिवसांमध्ये कळलं. ड्रग, डायपर, डाएट एवढ्यापुरतंच ते नसतं. त्याच्या पलीकडे त्यांना काही लागतं. ते काय लागतं तेही आपण नंतर बोलणार आहोत. पण पार्किन्सन्समुळे डिमेन्शिया होतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्या डिमेन्शियामध्ये हळूहळू कोऑर्डिनेशन जातं. आपण ज्या वेळेला खातो, अन्न खातो, त्यावेळेला अन्न आपल्या अन्ननलिकेतून जठरामध्ये जातं. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. श्वासमार्गामध्ये गेलेलं जे अन्न आहे ते लगेचच्या लगेच शरीर बाहेर फेकतं खोकल्याच्या रूपाने, म्हणून आपल्याला ठसका लागतो, हे आपल्याला माहीत आहे. पण ते कोऑर्डिनेशन डिमेन्शियाच्या शेवटच्या स्टेजमध्ये गेलं की खाल्लेला घास हा अन्ननलिकेत जाणार आहे का श्वासमार्गात जाणार आहे याचं कोऑर्डिनेशन शरीर करू शकत नाही. आणि ही बहुतेक सगळे मंडळी अन्न श्वासमार्गात अडकून मरतात. त्याला आपण ॲस्पिरेशन असं म्हणतो. ही अत्यंत सिरियस कंडिशन आहे. ज्या अन्नावरती तुम्ही जगता त्या अन्नाचा घास त्या व्यक्तीचं आयुष्य संपवतो. आणि ती क्षण असे असतात, ती परिस्थिती अशी असते की तुम्ही आम्ही सगळे असं म्हणतो की बरं झालं, बरं झालं सुटली, बरं झालं सुटला. पण ती स्टेज येणं आपण थांबवू शकत होतो हे आपल्याला माहीत नव्हतं. सगळं दुःख तिथे आहे आणि हा सगळा प्रयास आपण जो करतोय त्याचं कारणही तेच आहे की आपण हे थांबवू शकतो. अनेक प्रकारचे मेटाबॉलिक कॉजेस आहेत. मेटाबॉलिक कॉजेस याचा अर्थ असा की तुम्ही जे खातात त्याच्यात काहीतरी गडबड होत नाही. आपलाच एक मुंबईमधला मित्र आहे, सुनील पेंडसे त्याचं नाव. सुनील पेंडसेने मला एक दिवस फोन केला आणि मला त्याने सांगितलं की नगऱ्या, तू काही झालं तरी माझ्या वडिलांना बघायला ये. माझे वडील फार विचित्र वागत आहेत आणि आता काही आमचं जमेल असं वाटत. भयंकर काहीतरी वेडंवाकडं चाललेलं आहे, ते कशाशी जमवून घेत नाहीत असं त्याने सांगितलं. मी त्याला भेटायला गेलो, त्यांनी अजिबात कोऑपरेट केलं नाही. मी सुनीलला असं सांगितलं, सुनील कदाचित हे सांगेलही, सुनीलला असं सांगितलं की अरे त्यांचे इलेक्ट्रोलाइट्स करून घे. कदाचित तुम्ही ही तपासणी ऐकली असेल, रक्ताची तपासणी आहे. त्याच्यात त्यांच्या शरीरातलं मिठाचं प्रमाण कमी झालं होतं. आणि मी त्याला असं सांगितलं की काही नाही,
मिठाच्या कॅप्सूल्स करू आणि आपण त्यांना खायला देऊ. 2-3 दिवसांनी तुम्हाला सांग काय होतं आहे ते. तिसऱ्या दिवशी त्याने मला फोन केला, अरे जादू झाली आहे, म्हणजे मला माझे वडील परत मिळाल्यासारखं वाटतं आहे, कारण आता त्यांना काही त्रास नाही आहे. पण त्या 2-3-8 दिवसांकरता मेटाबॉलिक डिमेन्शियाची ती सुरुवात होती. मी परत एकदा सांगतो आहे की आपण अशा सगळ्या गोष्टींना स्वभाव करत नेतो. चिडचिडच करतात आजकाल ते कुणाचंच ऐकत नाहीत, आजकाल ते असंच वागतात, आजकाल ते तसंच करतात. आजूबाजूचे लोक वैतागून जातात. इतकं क्षुल्लक कारण, मीठ खर्च काय या ट्रीटमेंटचा? सगळं मिळून 7 रुपये, 7 रुपयाच्या गोळ्या आणि त्याच्यामध्ये 30 पैशाचं मीठ. वेळेवरती करणं महत्त्वाचं आहे, समजणं महत्त्वाचं आहे. परत सांगतो आहे, इथे आपण एक बघतो आहोत ते मेटाबॉलिक कॉजेस. थायरॉईडचा त्रास असणाऱ्या मंडळी, अनेक स्त्रिया त्याच्यामध्ये येऊ शकतात. ट्युमर्स आहेत, ॲक्सिडेंट्स आहेत, ज्याच्यामध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव होतो आणि नंतर कधीतरी ही व्यक्ती विचित्र वागायला लागतात. याच्यामध्ये डिमेन्शियाचे काही प्रकार आहेत. आपल्याला काही पेपर द्यायचा नाही आहे, त्यामुळे अजिबात वाचायचा, पाठ करायचा काही प्रयत्न आपण करायचा नाही आहे. फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे एकच ह्या स्लाईडमधनं की डिमेन्शियाचे काही टाईप्स हे डिपेंडंट असतात, म्हणजे ते लोकांवरती अवलंबून राहायला लागणार असतात आणि काही टाईप्स हे इंडिपेंडेंटली त्यांचं आयुष्य जगू शकतात. पण कोणते डिपेंडंट होतील आणि कोणते इंडिपेंडेंटली राहू शकतील हे तज्ज्ञांनी ठरवायची गोष्ट आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला डॉक्टरांकडे जावंच लागतं. स्वभावावरती ढकलून चालत नाही. आपण त्यावेळेला फार मोठी चूक करतो जर आपण ते स्वभाव म्हणून सोडून द्यायचा प्रयत्न केला तर. डिमेन्शियामधलं अल्झायमर्सचं प्रमाण 62%, मेंदूतल्या रक्तवाहिन्यांच्या आजाराचं प्रमाण 17%, मिक्स्ड म्हणजे अल्झायमर पण आहे आणि मेंदूमधला रक्तपुरवठा पण कमी झाला आहे असे साधारणतः 10%. लुई बॉडी नावाचं एक विशिष्ट पद्धतीचं प्रथिन असतं, त्याच्यामुळे होणारा डिमेन्शिया आहे, त्याचं प्रमाण साधारणतः 4%. अनेक प्रकारचे. पण परत एक गोष्ट लक्षात ठेवायची की व्हॅस्क्युलर म्हणजे ज्यांना हृदयाचे आजार आहेत, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना डायबेटीस आहे, जे स्मोक करतात, जे ड्रिंक्स घेतात, ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे, अशा सगळ्या मंडळींमध्ये जपून राहणं आवश्यक आहे, कारण त्यांना डिमेन्शिया होण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामुळे अल्झायमर्सचा डिमेन्शिया आणि हे आजार असलेल्या व्यक्तींमध्ये होणारा डिमेन्शिया या दोन्ही आपल्यामध्ये जवळपास 20 ते 22% प्रमाण आहे आत्ता अर्बन पॉप्युलेशनमध्ये हे आजार वयाच्या 30शीत असणाऱ्या लोकांचं. पुन्हा एकदा लक्षात घ्या, मी असं म्हणत नाही आहे की डायबिटीस झालेल्या सगळ्यांना होणार आहे किंवा ब्लड प्रेशर असलेल्या सगळ्यांना होणार आहे. आपण असं म्हणतो या आजारांबद्दल की जेनेटिक्स किंवा जीन्स विल लोड युअर गन अँड द चॉईसेस यू मेक विल पुल ऑन द ट्रिगर. म्हणजे दारू गोळा तुमच्या जीन्सनी ऑलरेडी गोळा करून त्याचा डोंगर करून ठेवलेला आहे आणि ह्या दारू गोळ्यावरती काडी टाकण्याचं काम तुम्ही कोणत्या पद्धतीचं आयुष्य चूज करता त्याने ठरणार आहे. ती काडी टाकायचं तुम्ही टाळू शकता हे मला तुम्हाला सांगायचं, कारण दारू गोळा ऑलरेडी आहे, त्याने डोंगर ऑलरेडी करून ठेवलेला आहे. तिथून बाहेर पडताना घेऊन जायचं आहे की दारू गोळा यार आपला आहेच, आपण त्याच्यावरती बसलेलो आहे. खिशात काडेपेटी असेल तर काढून ठेवा, नाहीतर गडबड ठरलेली आहे. काय होतं सिम्पटम्समध्ये, म्हणजे तुम्ही कसं शोधायचं आहे. अल्झायमरचे जे सिम्पटम्स आहेत मेंटल, ते डिमेन्शियाशी मॅच करणारे सिम्पटम्स आहेत. आपल्याला जागाच सापडत नाही. आपण ज्याच्याकडे नेहमी जातो अशा माणसांचा पत्ता आपल्याला सापडत नाही. अचानक काहीतरी गडबड झाल्यासारखं होतं. किल्ली कुठे ठेवली आहे, ही किल्ली कसली आहे, तो आपल्याकडे परवा येऊन गेला, त्याचं नाव काय होतं, लग्न केव्हा झालं, कोणवरती, हे विस्मरण आहे. पण ज्या वेळेला छोट्या छोट्या विस्मरणाच्या गोष्टींमुळे तुमचं रोजचं आयुष्यच खराब व्हायला लागतं, तेव्हा ते विस्मरण राहत नाही. मग ती सुरगुळती भविष्याची सुरुवात असू शकते. विसरतो सगळेच, तुम्ही आम्ही सगळेच विसरतो.
पण आपण ते विसरतो याचं कारण प्रायोरिटीज देत नाही म्हणून विसरतो. अदरवाईज आपण विसरणार नाही. मग घरातनं बाहेर पडताना एखादी गोष्ट घ्यायची विसरणं हे कॉमन आहे. पण तुम्हाला रोजच्या ॲक्टिव्हिटीज जर करता आल्या नाहीत तर प्रश्न आहे. शब्दच आठवले नाहीत, शब्दांचं आर्टिक्युलेशन करणं अवघड जायला लागलं, ते रोज आणि सतत व्हायला लागलं तर प्रॉब्लेम आहे. जे तुम्ही रोज करता ते काम करता येत नाही हे मला तुम्हाला सांगायचं. छोटे छोटे प्रश्न तुम्ही नेहमी सोडवत असता, त्याला तुम्ही घाबरत नाही. तुमच्यापैकी अनेक स्त्रीवर्ग, आजकाल तर पुरुष वर्गसुद्धा, मी जर असं म्हणालो की घरी 1-2-3 माणसं जेवायला येतील, काहीतरी स्नॅक्स करून ठेवा, परत तुम्ही म्हणणार हो येऊ. पण तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा तुम्हाला असं वाटायला लागतं नको रा 4 लोक येणार आता, नको. माझ्या आईचं असं व्हायचं, मला ते नंतर कळलं. गौरी गणपतीचा सण आला की तिला टेन्शन यायचं. एरवी बायका किती खुश असतात एखादा सण असेल तर. घरात लोक येतील, मुलं नातवंड येतील, छान सगळे मज्जा करू. पण ह्या सगळ्या गोष्टींचं यांना टेन्शन यायला लागतं, नको वाटायला लागतं. सोशली हळूहळू ही मंडळी आयसोलेट व्हायला लागतात. मित्रांकडे पण जायचं नाही म्हणायला लागतं, मैत्रिणी पण नको म्हणायला लागतात. रोज ज्या सत्संगाला किंवा रोज ज्या गोष्टींना त्यांना जायला एरवी आवडत होतं ते नको म्हणतात. ही डिमेन्शियाची सुरुवात असते. मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे 15 ते 20 वर्ष आधीपासून सुरुवात झालेली असते. अर्ली स्टेजमध्ये विसरळूपणा येतो, इंटरेस्ट जायला लागतो. सिनेमा नको, पार्टी नको, आंघोळ पण नको, करू दुपारी, करू बघू संध्याकाळी, उद्या काय बिघडणार आहे. परफॉर्मन्स हळूहळू कमी व्हायला लागतो, ॲक्युरसी कमी व्हायला लागते. ही स्टेज साधारणतः 2 ते 4 वर्ष चालते. हळूहळू पूर्णतः मेमरी, एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायला अडखळायला व्हायला लागतं. छोट्या छोट्या गोष्टी सांगू तशा करायला जमत नाही. म्हणजे इथून बँकेत जायचं, बँकेमध्ये हे पासबुक अपडेट करून आणायचं, मग त्याच्यानंतर पुढे जायचं, भाजी घ्यायची, छोटंसं आहे ना काम, ते पण जमत नाही. तो क्रम लक्षात येत नाही. तुम्ही सगळ्या बँकेत काम करणाऱ्या लोकांना विचारा की तुमच्याकडे येणारी माणसं कोण रोज नियमाने, आणि ते तुम्हाला असं सांगतील की पेन्शनर्स रोज येतात. तुम्ही विचारा खरंच, बँकेतले लोक कोणी बँकेत आहे का इथे? एनिबडी फ्रॉम द बँक्स? तुम्हाला अनुभव आहे? तुम्हाला पण आहे. हे बघा बँकर्स येते, ही मंडळी रोज पासबुक घेऊन येतात रोज, आणि घरातले पण पाठवतात. कारण त्यांना असं वाटतं की घरात बसून कटकट करण्यापेक्षा जाऊ दे, मात्र एवढं बँकेत जाऊ दे. तिथे गेलं पटपट नाही, 5 तास 4 तास तरी काय करतं त्याचं त्याला माहिती, जाऊ दे. बँकेत जाऊन पासबुक दाखवा, माझे इंटरेस्ट किती जमा झाले, हे 13 रुपये 23 पैसे कुठून आले. अनुभव आहे ना. हे आपण हसतोय, हे असं होणार आपलं पण. फक्त आपण तेव्हाही बँकेत जाणार नाही, आपण मोबाईल बघणार असा आधार करत, लॅपटॉपवरती बघणार आपल्या बँकेत किती आले, तिकडनं तिकडे किती. रोज काय होणार आहे बँकेत? आजोबा तुम्ही का असं करता? रोज काय होणार आहे? रोज पासबुक बघून काय करणार आहेत? आमच्या सेंटरवरची जी मंडळी आहेत ती, आमच्याकडे एक आजी आहेत, त्या आजींचं पासबुक ते रोज बघतात. ते एकही चेक लिहित नाही, त्यांना कोणी चेक देत नाही, त्यांच्या बँकेमधले पैसे आम्ही पासबुक अपडेट करून आणत नाही, पण त्या रोज पासबुक बघतात. तुम्ही जर माझ्या सेंटरवरती आलात तर आजीबाईंच्या भोवताली असे डबे मांडून ठेवलेले असतात. अत्यंत मेसी असतं सगळं, पण त्यांना दिसत नाही, कोऑर्डिनेशन नाही. त्यामुळे त्यांना सगळं हाताशी पाहिजे असतं. मला दिलेलं खाणं आहे की नाही, मला दिलेलं चॉकलेट, मला दिलेली चकली, माझं पासबुक, माझा टॉवेल, ते सगळं मला हाताशी लागतं. कारण ते जर मिसप्लेस झालं तर मी अत्यंत इन्सिक्युअर्ड होते. तुम्हाला असं वाटत असेल, घरामध्ये जर एखादा म्हातारा डिपेंडंट व्यक्ती तुमच्या समोर असेल, अनुभव असेल, तर तुम्हाला तुमचा चेहरा दिसला की तुम्हाला ते सांग, इकडे एक काम कर, ते तू जरा ग्लास आणून ठेव ना, इकडे 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 रे, इकडे रे, ते जरा ते आणून देतोस का इकडे शेजारी, तो थोडासा फॅन. त्यांच्यासमोरनं जायला माणसं टाळायला लागतात, कारण गेलं की काहीतरी हाका मारणार आणि काहीतरी सांगणार. पण तुम्ही कल्पना करा की ज्या व्यक्तीला स्वतःच्या हातानं काही करताच येत नाही, ती व्यक्ती कसं जगत असेल? अवघड आहे. तुम्ही अशी कल्पना करा की एखाद्या मोठ्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जाऊन बसलाय
सगळ्यांच्या गाड्या येतात, फक्त तुमची येत नाही. तुम्ही प्लॅटफॉर्मवरती बसणार आणि तुम्हाला हे माहीत नाही की तुम्ही किती काळ प्लॅटफॉर्मवरती बसणार. सगळं जग फिरतं आहे, तुम्ही फक्त छत बघता. शेजारनं माणसं ये जा करतात, त्यांचे हसण्या खिदळण्याचे आवाज बाहेर येत असतात. ज्या वेळेला घरामध्ये पार्टी असते किंवा घरात काहीतरी असतं त्यावेळेला तुमच्या खोलीचं दार बंद होतं. विचार करा, तुम्ही त्या कल्पनेत जा, तुम्ही त्या बिछाण्यावरती जाऊन झोपा आणि कल्पना करा की फक्त छत बघायचं आहे. अँड देन यू विल इमॅजिन की ते लाईफ काय असेल. आणि मग अशा वेळेला जेव्हा चेहरा दिसतो त्यावेळेला एखाद्या निर्जन बेटावरती आपल्या प्रेमाच्या लोकांपासून दुरावलेला एखादा मनुष्य बेटावरती पडला आहे आणि त्याला सुटका नाही आहे वर्षानुवर्ष. एखादं हेलिकॉप्टर दिसेल तर ते हेलिकॉप्टर बघण्याकरता किंवा त्या हेलिकॉप्टरचं लक्ष वेधून घेण्याकरता ती व्यक्ती जितकं अकांड तांडव करेल ते अकांड तांडव ते करतात, कारण तुम्ही त्यांना मिळत नाही. कारण तुम्हाला असं वाटतं की त्यांना डायपर दिला, औषध दिली, डाएट दिलं, झालं काम, केअरटेकर ठेवला, बस फिनिश्ड. नाही होत असं. मी ही चूक केलेली आहे. अत्यंत खेदाने सांगतो की ही चूक मी केलेली आहे. तुम्ही करू नका आणि तुमच्या आसपासच्या लोकांनाही ती करण्याची तशी वेळ येऊ नये हे आपल्याला आज बघायचं आहे. ही फायनल स्टेज आहे, त्याच्याबद्दल आपण बोलतो आहे. फॅमिलीमधली माणसं पण ओळखता येत नाही. लघवी संडासवरती नियंत्रण राहत नाही. उभं राहता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही. अन्न स्वतःचं स्वतःला खाता येत नाही, तोंडात घेता येत नाही आणि नंतर अन्न गिळता येत नाही आणि मृत्यू हा घशामध्ये श्वासमार्गात अन्न जाऊन होतो. ॲस्पिरेशन. डायग्नोसिस करण्याच्या काही सोप्या पद्धती आहेत. जेव्हा तुमच्या आजूबाजूला अशी मंडळी असतील किंवा तुम्हाला जर असं जाणवायला लागलं तर डॉक्टरांच्याकडे जायला अजिबात लाजायची गरज नाही. फक्त सगळ्या डॉक्टरांमध्ये त्याचा अवेअरनेस आहे असंही नाही, हेही सांगून ठेवतो. त्यामुळे आपल्याला डिमेन्शियामध्ये काम करणाऱ्या लोकांना भेटायला लागतं, कारण त्यांच्याकडे त्या पद्धतीची आयुधं आहेत. एक छोटीशी कॉग्निटिव्ह टेस्ट असते, ज्याच्यामध्ये काही प्रश्न असतात, त्यांची उत्तरं तुम्ही किती देता येता ह्याच्यावरनं मेमरी ठरवता येते. MRIचा स्कॅन असतो, रक्तवाहिन्यांचे आजार, मेंदूचे काही आजार आहेत का ते शोधण्याकरता. आणि पाठीमधनं मेंदूतनं येणारं पाणी जे आहे ते पाठीमधनं काढून त्याची एक छोटीशी तपासणी असते. असा सगळा मिळून 7-8 हजार रुपयाचा तो खेळ असतो, पण त्याच्यामध्ये डिमेन्शियाचं डायग्नोसिस होऊ शकतं. इथे चित्राची क्वालिटी चांगली नाही आहे, त्याच्यामुळे हेल्दी आणि अल्झायमर्सचा ब्रेन आपल्याला दिसणार नाही. काही औषध आहेत, पण मी तुम्हाला म्हणालो तसं की डिमेन्शियाचं कोणतंही औषध 100% अनसक्सेसफुल आहे. इट इज अ फेल्युअर. भविष्यात काय होईल मला माहीत नाही, पण आत्तापर्यंतचे सगळे प्रयास अनसक्सेसफुल आहेत. काही लोक याच्यातले व्हायलंट होतात, ओरडारडा करतात, वस्तूंची फेकाफेकी करतात, तर त्यांना अँटीडिप्रेसंट्स देतो आपण. ज्या वेळेला ते तिसऱ्या स्टेजमध्ये जातात तेव्हा, म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये जेव्हा ते पोचायला पाहिजेत तेव्हा ते पोचत नाही. सगळं जळाल्यानंतर पुढच्या गोष्टींसाठी आपण सायकॅट्रिस्टकडे जाणार असतो आणि मग त्यावेळेला सायकॅट्रिस्ट जी औषधं देतो त्याच्याने फायदा होण्याच्या ऐवजी नुकसान जास्त होतं. कारण ही मंडळी मग पूर्ण झोपतात, कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज पूर्ण बंद होतात आणि त्यांचं काही होऊ शकत नाही. म्हणजे झोपेच्या औषधांनी मरायचं का घशात घास अडकून मरायचं एवढाच फक्त तुम्ही त्यांच्यासमोर पर्याय ठेवलेला असतो. नर्सिंग मॅनेजमेंटला जाण्याच्या आधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण हे सगळं जे बोलतो आहे याचं कारण आपण हे टाळू शकतो का याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. तर आनंदाची बातमी या सगळ्या डिप्रेसिंग टॉकमध्ये एवढीच आहे की हो, पण हे टाळू शकतो. कसं? तर त्याचे प्रयास वयाच्या 25व्या वर्षापासून सुरू करायला लागतात. तर पहिला प्रकार आहे तो डाएटचा आहे. आपण खायचं काय? आपल्याकडे 40-50 लोक असतील. या 50पैकी एका व्यक्तीला असं वाटतं की आपल्याला कळलं आहे, बाकीच्यांना खात्री आपल्याला कळलं नाही. तरीसुद्धा आपल्यापैकी प्रत्येकजण दुसऱ्याला तू काय खायला पाहिजेस याच्याबद्दल लेक्चर देण्यामध्ये माहीर आहे. आपण सगळे जबरी कन्सल्टंट आहेत आणि आपल्याला हे माहीत नाही 50 वर्षापूर्वी लोकांना काय खायचं आहे आणि काय खायचं नाही हे माहीत होतं. तुम्हाला एक गंमत सांगू,
कुत्र्याला सुद्धा कळतं एका वासात की काय खायचं आहे काय नाही. माणसाला अजूनही अक्कल नाही की आपण काय खावं आणि काय खाऊ नये. इतकं कन्फ्युजन आहे. कुत्रा वास घेऊ आणि म्हणते हेड हे खाणार नाही, किती दे खायला खात नाही. कुत्र्याला कळतं, माणसाला कळत नाही काय खायचं काय खायचं नाही. मला पण कळत नाही, तुम्हाला कळत नाही याचं काही वाईट वाटून घेऊ नका. मी डॉक्टर आहे, मलाही माहीत नाही आपण काय खावं आणि काय खाऊ नये. पण मी जे तुम्हाला आता सांगणार आहे त्या गाईडलाईन्स आहेत. हेरारीचं पुस्तक कुणी वाचलं आहे इव्होल्युशनवरचं? तुमच्यापैकी कुणी आहे? तुम्हाला काय वाटतं की जे काय गेल्या असंख्य वर्षात इव्होल्युशन झालं आणि मेंदू विकसित होत गेला, प्राणी विकसित होत गेले, सगळ्यात शहाणी स्पिसीज कोणती असं तुम्हाला वाटतं? प्रश्न विचारला तर काय उत्तर द्याल? की जी जगण्यासाठी अत्यंत सक्षम अशी शहाणी स्पिसीज कोणती असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला किमान 50-100 तर माहिती असतील ना. झाडं, पानं, फुलं, पक्षी, साप, डुकरं, मांजरं, गाढवं सगळं माहिती असतील ना. यातली सगळ्यात शहाणी आणि जगायला लायक स्पिसीज कोणती असेल? कल्पना काही? त्या स्पिशीजचं नाव आहे गहू. गहू. जगामध्ये जेवढ्या कॅलरीज खाल्ल्या जातात त्याच्यातल्या 60% कॅलरीज या 3 धान्यांमधनं येतात फक्त. ही 3 धान्य कोणती? गहू, मका आणि तांदूळ. 3च. 50 वर्ष मागे जा, तुमचे आईवडील किती प्रकारचे धान्य खात होते? नाचणी. सगळ्यांचे आता चेहरे दिसायला. नाचणी खात होतो आपण, सातू खात होतो, ज्वारी खात होतो, बाजरी खात होतो. 50 प्रकारचे ग्रेन्स आपण खात होतो. 50 प्रकारचे ग्रेन्स. त्याच्यातले आज 3: गहू, तांदूळ, मका. जगभर गव्हाची शेती होते आणि गहू हा सेटल झालेल्या मनुष्य जातीने वाढवलेला पिकाचा भाग आहे. तोपर्यंत गहू नव्हताच. ज्या पिढीला तुमच्या साधारणतः 100, 150, 200 वर्षापूर्वी अल्झायमर पण नव्हता, डिमेन्शिया पण नव्हत्या, त्या तुमच्या पिढीमध्ये लोक गहू खातच नव्हते. तुम्ही खाता, मी पण खातो. आपल्या सगळ्या कॅलरीज ह्या गहू, मका. त्याच्याही पेक्षा भयानक गोष्ट घडली आहे की गेल्या 50 वर्षापासून असंख्य डायटिशियन्स उदयाला आले आणि हे डायटिशियन्स खूप आहेत. म्हणजे दीक्षित, दिवेकर. तुम्ही कोण? तुमची फॅमिली काय? आम्ही दीक्षित आहे. मग ते बांधून द्या, असंच आहे ना. तुम्ही आम्ही दिवेकर, 2-2 तासांनी खातो, बरोबर. मग हे खायचं ते खायचं नाही, मांसाहार करा करू नका, शाकाहार करा करू नका, खोबरे तेलातलं अन्न खा, गोड्या तेलातलं खा, सोया तेलातलं खा, गोंधळ सगळा. पण या सगळ्या लोकांचं एका गोष्टीवरती एकमत आहे की बहुतेक सगळी एनर्जी ही धान्यांमधनं येते आणि हे डिमेन्शियाचं प्रमुख कारण आहे. म्हणून मी जे म्हणतो ना की आपल्यातले निम्मे, मी सुद्धा कदाचित, त्याचं कारण आपण सगळेजण गहू आणि तांदूळ याला स्टेपल डाएट समजतो. प्रत्यक्षात अशी परिस्थिती नाही. आपल्याला मल्टिपल ग्रेन्स खाण्याची सवय असली पाहिजे आणि आपण ते जरूर खाल्ले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर सगळ्यांना माहीत असेल तर जन्माला आलेलं बाळ गुबगुबीत असतं, डब्लू, बरोबर. असा कधी विचार केला आहे का की गाढवाचं पोर जन्माला आलं की साधारणतः 4 तासात चालायला लागतं? गाढवाचं पोर, हत्तीचं पण, डुकराचं पण. माणसाचं पोर 1 वर्ष नव्हतं राव चालायला. का? 11व्या महिन्यात चालतं ना आपलं बाळ. का बरं असं असेल? काही कारण, अंदाज? एनिबडी? माणसाचंच पोर 1 वर्ष का लावतं चालायला आणि बाकी सगळ्या प्राण्यांची लवकर का चालतात? हां,
बोल. 2च पाय आहेत म्हणून असं ते म्हणतात. रांगण्यासाठी पण 7व्या महिना लागतो, 4 वापरायचं तर. याचं कारण असं आहे की माणसाच्या मेंदूची वाढ अत्यंत झपाट्याने होते पहिल्या 1 वर्षाच्या आत, आणि ते ज्या क्षणी त्याच्या पायाला भिंगरी लागते त्या क्षणी त्याच्या मेंदूची वाढ स्लो होते. लक्षात घ्या. आणि ह्या बाळाचं मॅक्सिमम अन्न हे जन्माताच असलेलं फॅट असतं. म्हणजे तुमच्या मेंदूची वर्षभर होणारी जी वाढ आहे, वर्षभरानंतर बाळ सडसडीत व्हायला लागतं. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, बाळाचं बाळसं जातं असं म्हणतो आपण. कारण 1 वर्ष त्याचा मेंदू वाढतो. मेंदू कशातनं वाढतो, कशामुळे वाढतो? कारण भरोसा आहे की तुम्ही त्याला योग्य ते खायला देऊच शकत नाही. माणूस त्याला स्वतःलाच आई. आणि आत्ता आपण काय करतो, फॅट. काही फॅटी फूडकडे बघून काय करतेस तू? कोण आहे तिथे आणखीन? महिला वर्ग. ती पण ती तिथे बाहेर बसली आहे. ती आमची एक छोटी माझ्या भावाची मुलगी आहे स्वरा. फॅटी फूडकडे बघून नको, इक्स वजन वाढेल. बरोबर ना? वाढणाऱ्या वजनाला घाबरताय ना तुम्ही? तुम्ही किती आळशी आहात. कारण तुम्हाला व्यायाम करायचा नाही म्हणून तुम्ही वजनाला घाबरता. फॅट खाणं सोडून देणं हे डिमेन्शियाला आमंत्रण देण्याची गोष्ट आहे. प्लीज. जगभरातलं अल्झायमर्स असोसिएशनचं जे सगळं लिटरेचर आहे ते असं सांगतं, प्लीज फॅट खाणं सोडू नका. साजूक तूप, फॅट याचा अर्थ वनस्पती तूप नव्हे. फॅट याचा अर्थ तेल नव्हे. नुसत्या फळांवरती राहणं ही अत्यंत बोर आयडिया आहे अल्झायमर्स आणि डिमेन्शिया करता. करायचं नाही. फळं हे खरं तर तुम्ही हेल्दी डाएटमध्ये ज्याचा अंतर्भाव करता ती फळं आहेत, पण नुसत्या फळांवरती तुम्ही असंख्य गोष्टी घालवता. फळांमधनं तुम्हाला डेक्स्ट्रोज मिळते. हाय कार्बोहायड्रेट डाएट आपलं जे आजकालचं डाएट आहे ते सगळं हाय कार्बोहायड्रेट डाएट आहे. आणि आपण दुसरा विचार करतो तो हाय प्रोटीन डाएटचा करतो. 1 ग्रॅम प्रोटीन पचवायचं असेल तर त्याच्याबरोबर 4 ग्रॅम कार्बोहायड्रेट लागतात. म्हणजेच 50 ग्रॅम प्रोटीन, याचा अर्थ 200 ग्रॅम कार्बोहायड्रेट. करा गणितं. फॅट किती? नाही. व्हिटॅमिन ई कुठून मिळणार? डी कुठून मिळणार? व्हिटॅमिन डी कमी झालं आहे असे पेशंट्स आजकाल तुम्हाला जास्त दिसतात का? कुणाकुणाला माहिती आहेत व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 कमी झालं आहे? किती मंडळी आहेत? अरे बरेच हात वर झाले. व्हिटॅमिन B12 कमी, व्हिटॅमिन डी कमी. डी व्हिटॅमिन कशातून पोचतं? कुठे तयार होतं? सूर्यप्रकाशात. सूर्यप्रकाशात आपण जातो का? आपण काय करतो? सूर्यप्रकाशात गेलो तर आपण काळे होणार. कोणत्या गाढवाने आपल्याला हे सांगितलं आहे की तुम्ही गोरे असलात तर सुंदर असता? कोण हा गाढव? आणि त्याच्यावरती तुम्ही वर्षानुवर्ष कसं विश्वास ठेवू शकता? तुम्हाला सगळ्यांना हे 4थीत माहिती आहे ना की आपण आपल्या सूर्यप्रकाशामध्ये आपल्या त्वचेच्या खाली व्हिटॅमिन डी तयार होतं. तुमच्या शरीरातला कोणता भाग सूर्यप्रकाशाला ओपन ठेवून तुम्ही फिरता? महिला वर्ग. इथपर्यंत ग्लव्ज. त्याच्यानंतर अत्यंत चमत्कारिक गमतीशीर हालचाली करत बायका ते सगळं बंद की करतात. ते कमी होतं की काय म्हणून पुरुषांना आजकाल ते मास्क मिळतात. माझ्या पोरांनी पण आणलेले आहेत घरात. असे ते दरोडेखोरासारखे मास्क आहेत. का तर माझा चेहरा काळा होईल. कोण हा गाढव जनरेटर आहे ह्या गोष्टीचा की काळं वाईट असतं? कोण हा गाढव? तुम्ही पण तुमच्या मुलींना वाळींना सांगतात का की अरे नाही नाही ते काळं पडशील म्हणून, तुझ्याशी कोण लग्न करेल? कोऱ्या कातडीकडे लग्न करून काय झालंय भलं फार? कशाला असं सांगायचं? व्हिटॅमिन डी मरतं आपलं. आणि मग गोळ्या घ्यायच्या, डॉक्टरला पैसे द्यायचे. द्या, आम्हीच घ्यायला बसलो आहे, द्या. इंजेक्शनं घ्या, आठवड्यातनं एकदा गिळायची कॅप्सूल घ्या आणि नंतर डिमेन्शियाने मरा. बरोबर? तेच करायचं आहे ना आपल्याला. म्हणजे व्हिटॅमिन डी शरीरात पण येऊ द्यायचं नाही आणि आलं तर विरघळूच द्यायचं नाही, कारण ते फॅटमध्येच विरघळतं. विरघळूच द्यायचं नाही कारण आम्हाला फॅट नकोच आहे. अशी गंमत आहे. लो इन्शुलिन
स्टेट्स ज्या तुमच्या बॉडीच्या तुम्ही जेवढा काळ ठेवता तेवढं तुम्ही डिमेन्शियाला लांब ठेवता. तुम्ही लक्षात घ्या, प्रचंड शारीरिक कष्ट करणारी आपली 50, 70, 80 वर्षापूर्वीची जी मंडळी होती, प्रचंड शारीरिक कष्ट, शेती करत होते, असंख्य तास चालत होते, फिरत होते, उन्हातान्हामध्ये राबत होते, अनेक प्रकारच्या भाज्या खात होते, अनेक प्रकारच्या, ज्यातल्या काही तर तुम्हाला माहीतच नाही. तुम्ही कोणत्या भाज्या खाता असं विचारल्यावर तुम्ही आजकाल सांगाल जिओवाला देतो त्या, किंवा तुमच्या खाली राजस्थानी तुमचा जो असतो फोन करून तुम्ही त्याला सांगता, अरे भैया वो क्या क्या है रे सब्जी, मग तो सांगणार गवा रे मॅडम जी भेजू क्या, मग कापलेली भाजी तो तुम्हाला आणून देतो पिशवीतनं, तर तुम्ही खाता. म्हणजे त्या 8 प्रकारच्या आहेत. मी सांगू शकतो त्या 8 कोणत्या ते असो. पण ती जी माणसं होती 50, 60, 70 वर्षापूर्वी, ती हे सगळं करत होती. त्यांना त्यांच्या काळेपणाचं काही त्रास, दुःख नव्हतं. ते मजेत होते, सुखी होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट डाएटची, ती म्हणजे मोठ्या प्रमाणावरती पाणी पिणे. याची बोंब आहे आपल्याकडे, कारण वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स आणि फॅट सोल्युबल असे 2च गोष्टी आहेत ना. मग पाणीच नाही पिलं तर काय होणार? ते ठीक आहे, पाण्यासाठी सांगितलं तर लोक आजकाल ऐकतात, तू खा म्हटलं तर नाही ऐकत, असं माझा अनुभव आहे. पण ऐकू नका आणि डिमेन्शिया जा, किंवा ऐका आणि वाचा. त्याच्यानंतरचा भाग आहे आपण आणखीन टाळू कसं शकतो, त्यातला महत्त्वाचा तो असा आहे, 5च मिनटं बोलणार आहे. तो असा आहे की व्यायाम. व्यायाम याचा अर्थ खेळ असा घ्यायचा आहे. तुम्ही अशी कल्पना करा की तुम्ही खेळता, पूर्वी काही खेळत असाल तुम्ही, बॅडमिंटन खेळणारे लोक आहेत, क्रिकेट खेळणारे लोक आहेत. जे काय घडतं तो व्यायामच आहे, तो एरोबिक एक्सरसाइजच आहे. आता तुम्ही काय करता, आता जिममध्ये जातो आपण सगळे, जिममध्ये ट्रेडमिल असतं, मग आपण कानामध्ये बोंडकं घालतो मोबाईलची आणि आपण असं 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 करून अर्धा तास चालत राहतो. एकतरी अनएक्सपेक्टेड गोष्ट घडते. तुम्हाला माहिती आहे स्पीड किती ठेवायचं आहे तेच तुम्हीच ठरवता. खेळात असं होत नाही. गेम्स असं म्हणालो मी, गेम्स याचा अर्थ खेळ, ज्याच्यामध्ये समोरचा मनुष्य काहीतरी अनएक्सपेक्टेड करतो आणि तुम्हाला त्याचं अनएक्सपेक्टेड हालचाल करूनच उत्तर द्यावं लागतं, त्याला गेम म्हणतात. तो बॉल टाकतो, तुम्ही बॅटनी मारता, तुम्हाला माहीत नाही तो काय करणार आहे, तुम्ही ओपन आहात, तुम्ही तुमची हालचाल फिक्स केलेली नाही आहे रोबोसारखा. आय एम टॉकिंग अबाउट गेम्स, आय एम नॉट टॉकिंग अबाउट एरोबिक एक्सरसाइजेस. गेम्स खेळू शकतात कोणत्याही वयात, खेळून बघा, मज्जा येईल. काही नाही, गेला बाजार सागरगोटे खेळा, फुगडी खेळा, धावाधावी खेळा, क्रिकेट खेळा, काही बिघडत नाही. जमेल तसं करा, पण करा, खेळ खेळा. सेकंड थिंग, वजनं उचलण्याचा भाग आहे. वजनं उचलण्याच्या भागामध्ये तुम्ही वजनं उचलल्यानंतर स्विमिंग कॉस्ट्यूममध्ये चांगले दिसता. याच्या पलीकडे त्याचा आणखीन एक फायदा असा आहे की ज्या ज्या गोष्टींमुळे तुमचं शरीर उत्तम होतं आणि स्टिम्युलस मिळतो, त्याच गोष्टींमुळे तुमच्या मेंदूला पण स्टिम्युलस मिळतो. त्यामुळे व्यायाम करणं आवश्यक आहे. कितीही खाऊन सडपातळ राहता येतं हे मी तुम्हाला नक्की सांगतो, फक्त ते योग्य वेळेला आणि सतत सुरू ठेवायला पाहिजे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सगळ्यांशी रिलेट होईल अशी गोष्ट आहे. तुम्हाला कळतं आहे, आठवतं आहे का की तुम्ही मित्रांबरोबर जेव्हा जात असाल त्यावेळेला मित्र तुम्हाला म्हणाला जर की चल ना येड्या रे टपरीवरती जाऊ चहा पिऊ. आता इथे सगळे माझे रोटरियन मित्र आहेत. ऑफिसच्या बाहेर समोरच्या टपरीवरती जाऊन चहा प्यायला त्रास होतो ना, तिथे नको. तुम्ही ठराविक माणसांनाच भेटता आणि तुम्ही असं म्हणता की नको रे ते बोर करतात. तुम्हाला तरुण असताना बोर्डम हा शब्द आठवतोय बोललेला? तुम्ही कधी बोर होत होता? तुम्ही आता सगळं ठरवून ठेवलं आहे की मी जगायचं कसं आणि मी काय जगलं तर माझी इमेज सांभाळता येणार आहे. यांना भेटायचं त्यांना भेटायचं नाही असं तुम्ही ठरवून ठेवलेलं आहे. लहानपणी कितीही मारामाऱ्या झाल्या तरी तुम्ही तुमच्या दुश्मन मित्रांना भेटत होतात ना.
तुमचा ओपननेसच गेला आहे. तुम्ही हळूहळू कंपल्सिव्ह होत चाललाय. हे तुम्हाला लक्षात येत आहे का की मी हे करणारच नाही? अशा किती गोष्टी तुम्ही ठरवल्या आहेत? एकदा डायरी लिहा बरं, आणि मग तुम्हाला लक्षात येईल की मी ठरवलंय की मी हे खाणारच नाही, अमक्याला मी आयुष्यात कधी भेटणार नाही, जीव गेला तरी, असं तुम्ही म्हणता. डिमेन्शिया झाल्यावर काय आठवेल तुम्हाला त्यातलं वाईट? आणि तुम्हाला मी सांगतो ना, त्याच्यानंतर तुम्ही 15-20 वर्ष जगणार आहात डिमेन्शिया झाल्यावर सुद्धा. आणि मी तुम्हाला सांगतो ना की अतिशय 3री-4थी ज्या लोकांची तुम्ही कल्पना पण केली नाही, जी तुमच्या आयुष्यात असतील, अशी जे माझ्याकडे असले केअरटेकर्स आहेत, हे कुठनं आलेत? बीड, लातूर, विदर्भ, मराठवाडा, तिथनं आलेले गरीब खेड्यागावातल्या तरुण मुलं मुली माझ्याकडे येतात, 3 वर्षाचं ट्रेनिंग घेतात, नर्सेस होतात आणि माझ्याकडे काम करतात. यांच्या शेजारी पण तुम्ही बसणार नाही आत्ताच्या अवस्थेत. तुमच्या शेजारीत बसले तर तुम्ही नाक मुरडाल. आणि ती अवस्था अशी असते की जेव्हा तेच तुमचं करणार आहेत, तेच करणार आहेत. लक्षात ठेवा, तुमची मुलं करतील याची पण गॅरंटी नाही. करत असतील आणि करणारे असतील तर तुम्ही अत्यंत भाग्यवान पालक आहात असं म्हणेन. पण तेच करतात, त्यांना तुम्ही आज भेटत नाही. आज ते तुम्हाला बिलो डिग्निटी वाटतात. आज त्यांच्याबरोबर बोलणं पण तुम्हाला मुश्किल वाटतं. उद्या तेच असणार आहे. त्यामुळे ओपन राहा. जेवढ्यांना भेटता येईल तेवढ्यांना भेटा. ज्या गोष्टी रोज उजव्या हाताने करता त्या एकदा डाव्या हाताने करून बघा. डाव्या हाताने करत असाल तर उजव्या हाताने करा. मग तुम्हाला लक्षात येईल की उकळत असलेल्या पाण्यामध्ये चहाचा आदळ ठेवल्यावर डाव्या हाताने नीट साखर टाकता येत नाही. करायचा प्रयत्न करा, मज्जा यायला लागेल. रोज उजव्या हाताने लिहिता, एकदा स्वतःच्या हाताने डाव्या हाताने नाव लिहून बघा. अक्षर बिघडेल, 10-12 दिवसांनी जमेल. रोज ह्या गल्लीतनं जात असाल, उद्या त्या गल्लीतनं जा. रोज यांना भेटता, उद्या त्यांना भेटा. एकदा भांडण करा, मारामाऱ्या करा आणि मिठ्या मारा नंतर. अरे काय नाही, उगीच मजा आली म्हणून भांडण केलं असं म्हणा. मिठी मारा, मस्त छान. कारण नंतर तुम्ही त्यांना एकमेकांना ओळखणारच नाही आहे. कोण दुश्मन आणि कोण आपला, कोण पराया, काही नाही राहणार. तेव्हा ओपन राहा, खरंच ओपन राहा. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की सगळं प्रेम करण्यासारखं आहे. सगळ्यात शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो आता, लास्ट, अँड देन आय विल स्टॉप. यांचं जर घरात नर्सिंग करायचं असेल तर त्यांना वेळ द्यायला लागतो खूप. त्यांच्याबरोबर आयुष्य जगायला लागतं खूप. त्यांच्याबरोबर गायला लागतं, गाणी म्हणायला लागतात. इन्स्टिट्यूशनल सेटअप हा सगळ्यात बेस्ट असतो. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की आपण इन्स्टिट्यूटमध्ये का ठेवायचं. मला पण वाटलं होतं, खरंच वाटलं होतं. माझ्या आईला कुठेतरी ठेवायचं ही कल्पना मला सहन होत नव्हती. पण तुम्हाला आठवत आहे का, 25, 30, 50 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी क्लास लावायचा असं म्हणलं. आपल्याला जर क्लास लावायचा असेल तर आपले आईवडील म्हणायचे की लपवून क्लासला लावणे, असंच होतं ना. क्लास लावायचा असेल तर, आठवत आहे वहिनी, तुम्हाला आठवत आहे, क्लास लावायचा असेल तर तुम्ही सामाजिक कुचेष्टेचा विषय होता एकेकाळी. आणि आज तुम्ही असं म्हणता, एड्या मित्रा 2 लाख रुपये दिलेत विद्याप्रतिष्ठानला, 2 लाख, आणि लावलाय विद्याप्रतिष्ठानचा क्लास. चाटे लावलाय, चाटे 1.5 लाख रुपये फी भरली आहे, चाटे लावलाय. IIT प्रतिष्ठान 2,35,000. सावनीताई, खरं आहे की नाही? आता प्रतिष्ठा आहे. 30 वर्षापूर्वी क्लास लावताना दचकत होता, चोरून जात होता. बरोबर? तुम्ही शाळेत का जात होतात भूगोल इतिहास शिकायला? खरं खरं सांगा. आई वडील तुम्ही शिकण्यासाठी म्हणून शाळेत पाठवत होते. तुम्ही कितीही भारी असलात, म्हणजे आत्ता शाहरुख खानचा मुलगा पण वेगळ्या शाळेत जात होता, माहिती आहे ना. ती श्रीमंतांची का विना पण शाळा होती, त्यांनी घरी नाही मास्तर ठेवले. म्हणजे घरी केमिस्ट्रीचा बोलवला आहे, इतिहासाचा बोलवला आहे, भूगोलाचा बोलवला आहे, काय अवघड आहे. पण शाळेत जाऊन तुम्ही पियर्स बरोबर असता, त्याच्यातनं तुम्ही सोशली ॲक्टिव्ह होता, मित्रमैत्रिणी आहेत. आत्ता पण रियुनायन करताना सगळ्यांनी केली असतील रियुनायन्स, काय भारी मजा येते. का करता रियुनायन? केस रंगून बिंगून जाता, मी पण केलेलं आहे.
कसलं भारी केस रंगवायचे, सगळं एकदम भारी टकाटक, आणि मग रियुनियनला जायचं. ते सगळ्या जुन्या आठवणी, मित्रांना भेटता त्याच्यासारखी एनर्जी नाही कुठे. तुमच्या घरी असलेल्या मंडळींना, हे जे तुमची आई आहे, बाप आहे, त्यांना कोणत्या मित्रांना भेटवणार तुम्ही? त्यांना पियर्स लागतात त्यांच्याचसारखे. ते तुम्हाला फक्त इन्स्टिट्यूटमध्ये मिळू शकतात. तुम्ही खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनासाठी त्यांचं शेवटचं आयुष्य, त्यांना पियर्स, जोडीदार, त्यांचे सखे सोबती न देता त्यांचं आयुष्य तुम्ही सडवता. फक्त डाएट, डायपर, डॉक्टर, ड्रग्स, 4 गोष्टी. ते एकत्र राहून जास्त खुश असतात, हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही सुद्धा जर सगळ्यांनी डोळे मिटलेत आणि विचार केला की आपण कुणाबरोबर राहणार, तर तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या 10 मित्रांची नावच येतील. लक्षात ठेवा, तुमच्या डोळ्यासमोर केअरटेकरचं नाव येणार आहे का? कुणाबरोबर जगायचं आहे? केअरटेकर बरोबर जगायचं आहे असं येणार आहे? काही तुला असं वाटतंय? केअरटेकर बरोबर यू वूड लव्ह टू बी विथ युअर फ्रेंड्स. ते कसेही असतील, आंधळे पांगळे, लुळे लंगडे, बट यू विल लव्ह टू बी विथ देम ना. पण कुणीतरी त्यांच्या घरातला पेशंट उचलला आणि कुठल्या तरी सेंटरला नेऊन ठेवला, तर तुम्ही काय बोलता रे? शी, सांभाळायला जमलं नाही म्हणून जबाबदारी झटकली मेलेली, बरोबर ना? असंच बोलता ना, बरोबर ना? म्हणजे 25 वर्षापूर्वी क्लास लावल्यावर तुम्ही जे करत होता तेच तुम्ही करताय ना आत्ता. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही ज्या वेळेला त्या फेजमध्ये जाणार आहे त्यावेळेला तुम्हाला त्याचीच गरज पडणार आहे. ते आज कोणीतरी करायला लागतं, मी करतो आहे, माझ्यासारखे अनेक करत आहे. अजिबात हेजिटेट करू नका, कारण तुम्हाला असा फिजिओथेरपिस्ट रोज परवडत नाही, पण शेअर केलं तर परवडतो. अथश्री नावाची जी काय परांजपेंची स्कीम आहे ती कोणत्या भरोशावरती एवढी चालते असं तुम्हाला वाटतंय? बिकॉज देन पीपल आर शेअरिंग ऑल सर्व्हिसेस. शेअर करणं, सगळ्या सर्व्हिसेस मी शेअर केल्यात. त्याच्यामुळे मी सांगितलं की सिलेंडर लाव, तर सिलेंडर लावणारं मनुष्य आहे, आणि आम्ही 50 जणांनी मिळून तो कोऱ्यात ठेवला आहे ना. पण मला एकट्याला परवडला असता का? नाही. परवडणार आहे का? नाही. म्हणजे शेअर्ड लिव्हिंग पाहिजे ना. तर हे शेअर्ड लिव्हिंग मित्रांबरोबर पाहिजे ना. मग त्याच्यासाठी काय ऑर्गनायझेशन करणार तुम्ही? तेच ते फक्त समजून घ्यायला पाहिजे. इन्स्टिट्यूशनल केअरमध्ये या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळू शकतात आणि हे आता वाढत जाणार आहे. सो यू विल हॅव टू थिंक अबाउट युअर ड्रीम इन्स्टिट्यूट, कारण तुम्ही तसेच राहणार आहात, भले ती तुम्ही स्वतः निर्माण केलेली असेल. त्याच्या पुढची एक गोष्ट सांगतो की आणखीन डिमेन्शियापासून वाचायचं असेल तर माझी ऑर्गनायझेशन आहेच, अशा पुण्यामध्ये काही आहेत अजून. तिथे जा, त्यांना भेटा, त्यांच्याबरोबर राहायला लागा. 1 दिवस द्या त्यांना, वर्षातनं फक्त 1 दिवस, आणि मग तुम्हाला कळेल की अरे हे सगळं आपल्याला करता येतं. यू विल फील ब्लेस्ड. आणि मग तुम्ही म्हणाल की हे आपण करायला पाहिजे, रोज करायला पाहिजे, कारण तिथे जे चालतं ना ते शिक्षणच आहे. परत कॉग्निटिव्ह ॲक्टिव्हिटीज आणि अनेक गोष्टी. सो 1, तुम्हाला हे टाळता येणार आहे. 2, त्याच्यासाठी तुम्हाला विशिष्ट व्यायाम, विशिष्ट आहार लागणार आहे. 3, तुम्हाला ओपन होणं आवश्यक आहे. ज्या ज्या म्हणून तुम्ही प्रतिष्ठेच्या गोष्टी करून ठेवल्यात त्या सगळं सोडणं आवश्यक आहे. 4, आपल्यापैकी निम्म्या जणांना डिमेन्शिया होणार आहे. 5, आपल्याला करण्यासाठी माणसंच लागणार आहेत ज्याची आज आपण बोडखं काही तरतूद करून ठेवलेली नाही. घंटा पैशांच्या तरतुदीने काहीही होत नाही, होत नाही. माझ्याकडे पहिला डिमेन्शियाचा पेशंट आला, त्याचा 400 कोटी रुपयाचा वार्षिक टर्नओव्हर होता. 400 कोटी. आणि ही वॉज नॉट एबल टू अंडरस्टँड आउट ऑफ दीज 2 विच इज माय पॅन्ट अँड विच इज माय शर्ट. माहीत नव्हतं. 400 crores टर्नओव्हर with 9% of net profit. नथिंग वर्क्स. म्हणून सांगतो, आज आनंदाने जगा, ओपन राहा, कशालाही नाही म्हणू नका. चित्रविचित्र आणि चमत्कारिक गोष्टी करा, खेळा भरपूर, खा भरपूर,
आणि ह्या लोकांच्या संपर्कात राहा आणि तुमच्या मुलांना पण तिकडे न्या. त्यांनाही हे समजलं पाहिजे. तुमच्यापेक्षा बेटर जास्त ते समजतील. थँक्यू व्हेरी मच.